पातूर तालुक्यातील भंडारज बुद्रुक गावात जलजीवन मिशनच्या योजनेवर 48 लाख खर्च झाला। मात्र ग्रामस्थ अजूनही पाण्याविना आहेत। कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी घागर मोर्चा काढत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। पातूर तालुक्यातील भंडारज बुद्रुक गावातील महिला आणि ग्रामस्थांनी घागर मोर्चा काढत जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात जाहीर बंड पुकारले। सन 2022 मध्ये मंजूर झालेल्या या योजनेसाठी तब्बल 48,63,000 रुपये खर्च झाल्याचा पाणीपुरवठा विभागाचा अहवाल आहे। अधिकाऱ्यांच्या मते रेट्रोफिटिंगचे 98% काम पूर्ण झाले असले तरी गावातील नळ कोरडेच आहेत। ग्रामस्थांच्या आरोपानुसार जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता, नेमलेले खासगी पर्यवेक्षक, दिल्लीची वायकॉम कंपनी आणि कंत्राटदार यांनी संगमताने काम फक्त कागदावर पूर्ण दाखवले। देऊळगाव आष्टूल येथून भंडारजला पाणी जोडणी झाल्याचा खोटा रेकॉर्ड तयार करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात ही मुख्य पाईपलाईन हायवे कामादरम्यान काढून टाकण्यात आली होती। ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यापूर्वीच पाईप चोरीची तक्रार पोलिसात केली होती। या योजनेत ग्रामस्थांचा सहभाग, जलसाक्षरता उपक्रम, महिला सहभाग आणि दरडोई 55 लिटर सुरक्षित पाणी पुरवठा यांचा उद्देश होता। मात्र सध्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पावसाळ्यातही वणवण फिरावे लागत आहे। ग्रामस्थांनी त्रयस्थ यंत्रणेकडून संपूर्ण तपास, प्रत्यक्ष कामाची पाहणी, दोषींवर गुन्हे दाखल आणि तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। तातडीने या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे। जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि गावाला पाणी मिळालं पाहिजे। शिवोंनी आश्वासित केलं की ज्याने भ्रष्टाचार केला त्या मिलिंद जाधवनीच जाऊन चौकशी करावी। तर ही भ्रष्टाचाराची थेट पाठराखण आहे। आम्ही याचा निषेध व्यक्त करतो। आज जर पाणी सुरू झालं नाही तर पुढचा जो टप्पा असेल तो जिल्हा परिषदेला लक्षात ठेवावं लागेल की आंदोलक काय काय करू शकतात आणि त्यामुळे त्यांनी दुरुस्त होऊन आजच्या आज पाणी पुरवठा सुरू करावा अशी आमची अपेक्षा आहे।